जगत आनंदी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वाहनाद्वारे केलेली संपूर्ण नर्मदा परिक्रमा पाहणार आहोत. यामध्ये आपण विविध धार्मिक ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहोत व त्यांची माहिती घेणार आहोत. तर चला आपला प्रवास सुरू करूयात. नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा मैयाची प्रदक्षिणा. नर्मदा मैयाचा उगम अमरकंटक येथे होतो व विमलेश्वर या ठिकाणी नर्मदा मैया रत्नासागरात विलीन होते. नर्मदा मैयाच्या प्रवाहाला आपल्या उजव्या बाजूला ठेवून केलेली प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. नर्मदा परिक्रमा आपण नर्मदा किनाऱ्यावरील कोणत्याही ठिकाणावरून सुरू करू शकतो. पण नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी आपल्याजवळील नर्मदा जल हे परिक्रमा पूर्ण झाल्यावर ओंकारेश्वर व ममलेश्वर शिवलिंगावर अर्पण करावे लागते. म्हणून अनेक जण नर्मदा परिक्रमा ही ओंकारेश्वर येथूनच सुरू करतात. नर्मदा परिक्रमा हा जवळपास 3,500 किलोमीटरचा प्रवास आहे, जो महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या 4 राज्यांमधून होतो. धर्म, अध्यात्म, संस्कृती आणि साहस यांचा अनोखा मिलाफ या प्रवासात आपल्याला पाहायला मिळतो. भव्य धबधब्यांपासून ते प्राचीन मंदिरे, शांत गावे आणि घनदाट जंगले यामधून आपला प्रवास होतो. या प्रवासातील प्रत्येक पाऊल भारताचा समृद्ध वारसा आणि विपुल नैसर्गिक संपत्तीचे दर्शन घडवतो. तर या पवित्र नर्मदा परिक्रमेमध्ये आपले स्वागत आहे. आध्यात्मिक महत्त्व आणि चित्तथरारक नैसर्गिक सौंदर्याचा प्रवास. या पवित्र प्रवासाला सुरुवात करताना नर्मदा मैयाच्या शांततेत आणि भारताच्या हृदयभूमीच्या चैतन्यशील संस्कृतीत स्वतःला एकरूप करूया. नर्मदा मैया गुजरात आणि मध्य प्रदेशची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. टेकड्या, निसर्गरम्य दऱ्या, घनदाट जंगले आणि नयनरम्य गावांमधून हळुवारपणे वाहत जाते व सभोवतालच्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम बनवते. आपण नर्मदा मैयाच्या काठावरून प्रवास करत असताना सभोवतालची शांतता आत्मसात करूया आणि या पवित्र भूमीत असलेल्या दैवी ऊर्जेशी जोडले जाऊया. या पवित्र मार्गावर पुढे जात असताना या अविस्मरणीय प्रवासाचा, नैसर्गिक सौंदर्याचा आणि सांस्कृतिक महत्त्वाचा आदर आणि जतन करण्याचे लक्षात ठेवूया. नर्मदा परिक्रमा आपल्या शरीराला, मनाला कायमस्वरूपी सकारात्मक ऊर्जा देणारा एक परिवर्तनकारी अनुभव असणार आहे. नर्मदा परिक्रमेच्या सर्व दिवसांचे एकूण 23 व्हिडिओ
आपल्या जगत आनंदी या चॅनलवर उपलब्ध आहेत. ते अधिक तपशीलवार माहितीसाठी आपण पाहू शकता. आणि आता संपूर्ण नर्मदा परिक्रमेच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन केली जाते. ओंकारेश्वर येथील नर्मदा मैयाच्या घाटावर भल्या पहाटे संकल्प पूजा केली जाते व नर्मदा परिक्रमेचा संकल्प उचलला जातो. यामध्ये आपल्या जवळील एका बाटलीमध्ये नर्मदा जल भरून घेतले जाते. संकल्प पूजा झाल्यानंतर 5 कन्यांना नर्मदा मैयाचे स्वरूप समजून त्यांचे पूजन केले जाते. त्यांना उपयुक्त अशा भेटवस्तू दिल्या जातात व त्यांना भोजन प्रसादी दिली जाते. या प्रसंगी प्रसाद म्हणून कढई प्रसाद म्हणजे कढईत बनवलेला शिरा हा सर्वांना वाटला जातो व आपण सुद्धा भोजन प्रसादी घेऊन परिक्रमेला सुरुवात करतो. परिक्रमा सुरू केल्यावर पहिले आपण येतो रावेरखेडी या गावी नर्मदा मैयाच्या किनारी असलेल्या पहिले बाजीराव पेशवे यांच्या स्मृतीस्थळी. पहिले बाजीराव पेशवे एका मोहिमेवरून परतत असताना त्यांनी या रावेरखेडी गावी मुक्काम केला होता. पेशव्यांच्या शरीरावर युद्धामुळे अनेक जखमा झाल्या होत्या व आपण आता ह्या ज्या निमाड प्रांतात आहोत येथील उष्णता त्यांना सहन झाली नाही व उष्माघाताचा त्रास झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला व त्यांच्यावर या ठिकाणीच अंतिम संस्कार करण्यात आले. रावेरखेडीनंतर आपण येतो भट्ट्यान या गावी. या ठिकाणी संत सियाराम बाबा यांचा आश्रम आहे. सियाराम बाबांनी नर्मदा मैयाच्या पाण्यात उभे राहून अनेक वर्ष तपश्चर्या केली व आज त्यांचे वय 100 वर्षाहून अधिक सांगितले जाते. आश्रमामध्ये आपल्याला सियाराम बाबांचे जवळून दर्शन घेता येते. सियाराम बाबांचे दर्शन घेऊन आपण निघतो ते आपल्या नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकाने अनेकांना नर्मदा परिक्रमेची प्रेरणा देणाऱ्या भारतीताई ठाकूर यांनी स्थापन केलेल्या नर्मदालय म्हणजेच लेपा पुनर्वास प्रकल्प या संस्थेस भेट देण्यासाठी. नर्मदालय या संस्थेत स्थानिक आदिवासी मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच
व्यवसाय प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. आता आपण आपले आजचे मुक्कामाचे ठिकाण असलेल्या बडवानी या गावी प्रस्थान करत आहोत. परिक्रमेतील दुसरा दिवस बडवानी येथील राजघाटावर नर्मदा मैयाची आरती करून सुरू होतो. सकाळच्या वेळी संपूर्ण धुक्याने वेढलेल्या राजघाटाचे खूपच नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळते. महात्मा गांधींच्या काही अस्थी येथून नर्मदा मैयामध्ये विसर्जित केल्या होत्या, त्यामुळे या घाटाला राजघाट असे नाव मिळाले. बडवानी येथून प्रस्थान केल्यावर पुढे आपण 52 गजा या ठिकाणी जैन तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या 52 गज उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेतो. संध्याकाळच्या सुमारास आपण महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो व तापी नदीच्या किनारी असलेल्या दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा या गावामध्ये आपण प्रकाशा येथील अर्धे शिव मंदिर, पुष्पदंतेश्वर मंदिर आणि काशी विश्वेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आपला आजचा मुक्काम असलेल्या शहादा या गावी प्रस्थान करतो. नर्मदा परिक्रमेतील आपला तिसरा दिवस हा शहादा या गावी सुरू होतो आणि पुढील 2.5-3 तासाचा प्रवास हा नर्मदा परिक्रमेत सर्वात चर्चेत असणाऱ्या शूलपाणीच्या जंगलामधून होणार आहे. शूलपाणीच्या जंगलातून प्रवास करून आपण आता गुजरात या राज्यात प्रवेश करणार आहोत. शूलपाणीच्या जंगलातून प्रवास करून आता आपण शूलपाणेश्वर शिवमंदिरात आलेलो आहोत. प्राचीन शूलपाणेश्वर शिवमंदिर हे सरदार सरोवर प्रकल्पाच्या डूब क्षेत्रात आल्यामुळे कायमस्वरूपी पाण्याखाली गेलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन शूलपाणेश्वर शिवमंदिर बांधण्यात आलेले आहे.
आता आपण निळकंठ धाम पोईचा येथे आलेलो आहोत. भगवान श्री स्वामीनारायण यांना समर्पित अतिशय सुंदर भव्य दिव्य असे हे मंदिर आहे. संध्याकाळच्या सुमारास भालोद या गावी नर्मदा मैयाच्या किनारी आजचा मुक्काम आपण भालोद या गावी दत्तगुरूंच्या सानिध्यात करणार आहोत. भालोद या गावाला अतिशय सुंदर असा नर्मदा मैयाचा किनारा लाभलेला आहे. तसेच गावामध्ये प्रतापे महाराज यांनी स्थापन केलेले दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिरात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा दत्तमूर्ती आहेत. आज आपण भालोद येथील विविध मंदिरांचे दर्शन करणार आहोत. त्यामध्ये गायत्री मंदिर, मोक्षनाथ महादेव, विठ्ठल मंदिर, रामनाथ महादेव अशा मंदिरांचे दर्शन घेऊन पुढे आपण रामकुंड येथे प्रस्थान करणार आहोत. आता आपण रामकुंड येथे आलेलो आहोत. रामकुंड येथे मांडव्य ऋषींचा आश्रम होता व या ठिकाणी मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. आपण रामकुंड व आश्रमाचे दर्शन घेऊन पुढे बलबला कुंड या ठिकाणी जाणार आहोत. रामकुंडाचे दर्शन घेऊन आता आपण बलबला कुंड येथे आलेलो आहोत. बलबला कुंड हे अतिशय चमत्कारिक व वैशिष्ट्यपूर्ण असे पाण्याचे कुंड आहे. बलबला कुंडाची संपूर्ण माहिती आपले जे नर्मदा परिक्रमेतील व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी सांगितलेली आहे. तो व्हिडिओ आपण पाहू शकता. बलबला कुंडाचा चमत्कार म्हणजे या कुंडाच्या कडेला उभं राहून आपण जोरात नर्मदे हर असं म्हणले तर पाण्यामध्ये बुडबुडे येतात व या येणाऱ्या बुडबुडांवरूनच बलबला कुंड असे नाव मिळालेले आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपण आता विमलेश्वर येथे आलेलो आहोत. आजचा मुक्काम आपण विमलेश्वर येथेच करणार आहोत आणि उद्या पहाटे आपण नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरून समुद्र मार्गे तटपरिवर्तन करून उत्तर तटावर जाणार आहोत. विमलेश्वर येथे नर्मदा मैया समुद्राला येऊन मिळते आणि असे मानले जाते की विमलेश्वर शिवमंदिरातील शिवलिंगावर जो खळगा आहे त्यामध्येच नर्मदा मैया विलीन होते. नर्मदा परिक्रमेतील अत्यंत उत्सुकता असणाऱ्या तटपरिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये आपण दक्षिण तटावरील विमलेश्वर येथून प्रस्थान करून नर्मदा मैयाच्या समुद्राशी होणाऱ्या संगमाला वळसा घालून मैयाच्या उत्तर तटावरील मिठी तलाई येथे जाणार आहोत.
साधारण 2-2.5 तासाचा हा संपूर्ण प्रवास समुद्राच्या भरती-ओहोटीच्या वेळा व वाहणारे वारे यांच्यावर अवलंबून असतो. आता पहाटेचे 5 वाजले आहेत. आपण 4 वाजता येथील जेट्टीवर आलो होतो व 5 वाजता आता बोटीत बसून आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आत्ता सकाळचे 7 वाजले आहेत आणि आपण नर्मदा मैयाच्या उत्तर तटावर मिठी तलाई येथे आलेलो आहोत. येताना नर्मदा मैयाचा जेथे समुद्राशी संगम होतो त्या ठिकाणी आपल्या जवळील अर्धे नर्मदा जल हे समुद्रात अर्पण करून आपल्या जवळील नर्मदा मैयाची बाटली पुन्हा आपण भरून घेतलेली आहे. मिठी तलाई येथे गोड्या पाण्याची विहीर आहे. तटपरिवर्तन झाल्यावर या विहिरीतील पाण्यात स्नान करण्याचे महत्त्व असते. मिठी तलाई नंतर आपण येतो नारेश्वर येथे. या ठिकाणी नारेश्वर शिवमंदिर आणि रंगावधूत स्वामी महाराज, ज्यांना गुजरातमध्ये बापजी म्हणून ओळखले जाते, यांचे समाधी मंदिर आहे. आत्ता आपण कुबेर भंडारी येथे आलेलो आहोत. या ठिकाणी कुबेराने तपश्चर्या केली होती आणि कुबेराच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन शंकराने त्याचा सखा म्हणून स्वीकार केला होता. म्हणून या ठिकाणाला कुबेर सखा असे म्हणून देखील ओळखले जाते. कुबेर भंडारी मंदिराच्या जवळच एक गुहा आहे. त्या ठिकाणी योगी अरविंद यांना काली मातेने दर्शन दिले होते. संध्याकाळच्या सुमारास आपण आलो आहोत तिलकवाडा या गावी. या गावी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी आपला 1 चातुर्मास वास्तव्य केले होते. नर्मदा किनारी स्वामी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वासुदेव कुटीर येथे आज संध्याकाळची नर्मदा मैयाची आरती करून आपण केवडिया येथे मुक्कामासाठी जाणार आहोत. सकाळचे 6 वाजले आहेत आणि आपण आलो आहोत परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या गरुडेश्वर येथील दत्त मंदिर परिसरात. गरुडेश्वर येथे स्वामी महाराजांनी आपल्या जीवनातील अंतिम काही वर्षे वास्तव्य केले व या ठिकाणीच त्यांनी आपले अवतार कार्य संपवले. दत्त मंदिराच्या जवळच स्वामी महाराजांचे समाधी मंदिर आहे व तेथेच आपल्याला स्वामी महाराजांच्या चरण पादुकांचे दर्शन घेता येते. गरुडेश्वर येथील दत्त मंदिराच्या जवळच पौराणिक महत्त्व असलेले करोटेश्वर महादेव आणि गरुडेश्वर महादेव मंदिर आहेत. सूर्यास्ताची वेळ होत आहे आणि घाट रस्त्यावरून आपण निघालो आहोत ऐतिहासिक मांडूच्या किल्ल्यावर. मांडूच्या किल्ल्याजवळच रेवाकुंड आहे. राणी रूपमती आणि बाज बहादूर यांच्याशी संबंधित रेवाकुंडाच्या निर्मितीची ऐतिहासिक कथा आहे. परिक्रमेत असताना आपल्याला रेवाकुंडाचे दर्शन घ्यावेच लागते, म्हणून घाट रस्ता चढून आपण रेवाकुंडाचे दर्शन घेऊन पुन्हा खाली उतरणार आहोत व आजचा आपला मुक्काम महेश्वर येथे करणार आहोत.
पौराणिक काळी परमपराक्रमी राजा कार्तिवीर्य अर्जुनाची राजधानी असणाऱ्या व पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महेश्वर नगरीमध्ये आपला आज पूर्ण दिवस मुक्काम असणार आहे। यामध्ये सकाळी अहिल्यादेवी होळकर यांनी नर्मदा मैयाच्या किनारी बांधलेल्या सर्वात प्रशस्त आणि मोठ्या अशा घाटावर आपली सकाळची नर्मदा मैयाची आरती होणार आहे। नंतर आपण महेश्वर येथील प्रमुख मंदिरांचे दर्शन घेणार आहोत। अहिल्यादेवी होळकर यांच्या राजवाड्याला भेट देणार आहोत व पुढे महेश्वर पासून जवळच सहस्त्रधारा या ठिकाणी सहस्त्रधारांमधून वाहणाऱ्या नर्मदा मैयाचे दर्शन घेणार आहोत व सहस्त्रधाराच्या जवळच जलकोटी येथे गुरु दत्तात्रयांचे भव्य असे मंदिरात दर्शन घेणार आहोत। आता आपण सहस्त्रधारा या ठिकाणी आलेलो आहोत। परिक्रमेत असल्या कारणाने आपल्याला सहस्त्रधारांचं जवळून दर्शन घेता येत नाही। अतिशय विस्तीर्ण परिसरात असलेले भव्य दत्त मंदिर सकाळच्या मन प्रसन्न करणाऱ्या वेळी आपण मंडलेश्वर येथील गोंदवलेकर महाराज यांच्या शिष्यांनी स्थापन केलेल्या राम मंदिरात आलेलो आहोत। समोरच नर्मदा मैया आहे। राम मंदिरातील सभा मंडपातील भिंतीवर विष्णूचे अवतार कोरलेले आहेत। आता आपण गुप्तेश्वर महादेव शिवमंदिर परिसरात आलेलो आहोत। या ठिकाणी पृथ्वीवरील सगळ्यात पहिले शिवलिंग आहे। याला आदि अनादि म्हणून देखील ओळखले जाते। या शिवलिंगाच्या उत्पत्तीची कथा शिवपुराणात सांगितलेली आहे। तसेच या ठिकाणीच मंडलेश्वरचे पंडित मंडन मिश्रा
व आदि शंकराचार्य यांचा वादविवाद झाला होता व या वादविवादादरम्यान शंकराचार्यांनी परकाया प्रवेश विद्येचा उपयोग केला होता व त्या दरम्यान आदि शंकराचार्यांचा निर्जीव देह गुप्तेश्वर महादेव मंदिराच्या वरतीच देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी 6 महिन्यांकरता सुरक्षित ठेवला होता. गुप्तेश्वर महादेव आपण आता ओखला येथील अखिलेश्वर धाम मंदिर परिसरात आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्या उजव्या हातात शिवलिंग धारण केलेली जगातील एकमेव अशी हनुमानजींची मूर्ती आहे. या मूर्तीची कथा नर्मदा परिक्रमेतील 8व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी विस्तृतरित्या सांगितली आहे. तो व्हिडिओ आपण पाहू शकता. नर्मदा मैयामुळे सुजलाम सुफलाम झालेल्या प्रदेशातून प्रवास करत आपण आता निघालो आहोत नेमावर या गावी. नेमावर हे नर्मदा मैयाचे नाभिस्थान म्हणून ओळखले जाते. नर्मदा मैयाचा उगम अमरकंटक येथे होतो व विमलेश्वर या ठिकाणी नर्मदा मैया सागरात विलीन होते. या 2 ठिकाणांदरम्यान नेमावर हे मध्यभागी येते म्हणून नेमावरला नर्मदा मैयाचे नाभिस्थान मानले जाते. आपण आता नेमावर येथील नर्मदा मैयाच्या घाटावर आलेलो आहोत. आपल्या पाठीमागे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. त्या ठिकाणी कुबेराने तपश्चर्या केली होती. नर्मदा मैयाच्या पात्रात मध्यभागी जो भगवा झेंडा दिसतोय त्या ठिकाणी नर्मदा मैयाचे नाभिस्थान आहे. आता आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत. या ठिकाणी कुबेराने शंकराची तपश्चर्या केली होती व भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी कुबेराला लंका नगरी प्रदान केली होती. परंतु रावणाने कुबेरावर हल्ला करून लंका नगरी जिंकून घेतली. त्यामुळे नर्मदा मैयाच्या पलीकडच्या तीरावर म्हणजेच दक्षिण तटावर कुबेराने पुन्हा तपश्चर्या केली. तेथे शंकर प्रसन्न होऊन त्यांनी कुबेराला अलंका नगरीचे स्वामित्व बहाल केले. त्या ठिकाणी आता बृद्धेश्वर महादेव शिवलिंग आहे. आपल्या नर्मदा परिक्रमेतील 9व्या दिवसाची सुरुवात आपण रुद्रधाम आश्रमाला भेट देऊन करत आहोत. नदीच्या किनारी अतिशय सुंदर परिसर असलेला हा आश्रम आहे. या आश्रमात रुद्रेश्वर महादेवाचे प्रमुख मंदिर आहे आणि सोबतच इतर देवी देवतांची मंदिरं आहेत. मंदिर परिसरात प्रवेश करण्याआधी आपल्याला एका कुंडामधील पाण्यातून चालत जावे लागते.
दुपारच्या सुमारास आपण आता बांद्राभान घाटावर आलेलो आहोत. इथून जवळच नर्मदा मैया आणि तवा नदी यांचा संगम होतो. तवा नदी ही नर्मदा मैयाची सर्वात मोठी उपनदी आहे. आपला पुढचा प्रवास चालू झालेला आहे. आपला आजचा मुक्काम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरील एक थंड हवेचे ठिकाण मार्बल सिटी भेड़ाघाट या ठिकाणी असणार आहे. आता आपण नर्मदा मैयाच्या पर्वतीय प्रदेशात प्रवेश करत आहोत, त्यामुळे हवेतील गारठा वाढत आहे. भेड़ाघाट मधील नर्मदा मैयाचे रौद्र रूप धुवाधार धबधबा. आपण परिक्रमेत असल्यामुळे धुवाधार धबधबा आपल्याला जवळून पाहता येत नाही. आपल्याला एका तीरावरूनच धुवाधार धबधबा पाहावा लागतो. नर्मदा परिक्रमा करताना आपल्या सभोवतालच्या आध्यात्मिक वातावरणात काही काळासाठी बदल झालेला आहे व आता आपण वैज्ञानिक महत्त्व असलेल्या प्रदेशात आलेलो आहोत. म्हणजेच घुगवा येथील जीवाश्म उद्यान परिसरात आता आपण आलेलो आहोत. या ठिकाणी झाडे, झाडांचे अवशेष, वनस्पती यांचे लाखो वर्षापूर्वीचे जीवाश्म आपल्याला पाहायला मिळतात व या उद्यान परिसरात असे शेकडो हजारो जीवाश्म विखरलेले आहेत. आता आपण बाल रूपातील नर्मदा मैयाचे दर्शन घेण्यासाठी जोगी टिकरिया या ठिकाणी आलेलो आहोत. येथे नर्मदा मैया बाल रूपात वाहते. साधारण आपल्या पायाच्या घोट्या इतकेच संत वाहणारे पाणी आहे. एकाच दिवशी नर्मदा मैयाचे रौद्र रूप व बाल रूप पाहण्याचा योग आज आलेला आहे. आजचा पूर्ण दिवस आपला अमरकंटक येथे मुक्काम असणार आहे. यामध्ये आपण अमरकंटक मधील विविध मंदिरांचे दर्शन घेणार आहोत. अमरकंटक येथे नर्मदा मैया, जोहिला आणि सोन या 3 मुख्य नद्यांचा उगम होतो. त्यापैकी ज्वालेश्वर महादेव येथे जोहिला नदीचा उगम होतो. त्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत.
ज्वालेश्वर महादेव शिवमंदिर परिसरात आपण आता आलेलो आहोत। या ठिकाणी आपण जोहिला नदीचे उगमस्थान आणि ज्वालेश्वर महादेव यांचे दर्शन घेणार आहोत। सर्वांनी दर्शन करून घ्या। अमरेश्वर महादेव आहे। इथेच अमरेश्वर महादेव आहे। 11 फीट मोठी पिंडी आणि पिंडीचे वजन 51 टन वजन आहे। 12 ज्योतिर्लिंगची स्थापना आहे अमरेश्वर महादेव। दर्शन करून घ्या। नर्मदे हर। ज्वालेश्वर महादेव मंदिरापासून जवळच अमरेश्वर महादेव शिवमंदिर आहे। या ठिकाणी 51 टन वजनाचे 11 फूट उंच शिवलिंग आहे। खाली पिंड तिथं मंदिरचं दर्शन घ्या मग खाली जा। चप्पल इथंच काढा बाहेर। आता आपण सर्वोदय जैन मंदिर परिसरात आलेलो आहोत। मंदिरात प्रवेश केल्याबरोबरच 11 मजली उंच अशी इमारत आपलं लक्ष वेधून घेते। या इमारतीच्या मागे मुख्य मंदिर आहे। संपूर्ण मंदिरात या इमारतीवर अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे। आपण आता कपिलधारा धबधबा आणि कपिल मुनींचा आश्रम तसेच त्याच्या पुढेच असणारा दूधधारा धबधबा व तेथील दुर्वास ऋषींचा आश्रम पाहण्यासाठी चाललेलो आहोत। साधारण 2 ते 3 किलोमीटरचा हा जंगलातील रस्ता आहे। आपल्या जवळूनच नर्मदा मैया खळखळ वाहत आहे। घनदाट जंगलातील हा छोटासा ट्रेक आहे। नर्मदे हर। कपिलधारा धबधबा कपिलधारा धबधब्याच्या बाजूलाच कपिल मुनींचा आश्रम आहे। या ठिकाणी कपिल मुनींनी वास्तव्य केले होते। आता आपण दूधधारा या ठिकाणी चाललेलो आहोत। जंगल अजूनच घनदाट झाले आहे। नर्मदा मैयाचा खळखळत वाहणारा प्रवाह आपली सतत सोबत करत आहे। अतिशय सुंदर आनंददायी असा हा अनुभव आहे। दूधधारा धबधबा
ऋषींची तपोस्थली. या गुहेमध्येच दुर्वास ऋषींनी तपश्चर्या केली होती. आता आपण दुर्वास ऋषींची तपोस्थली गुहेमध्ये आलेलो आहोत. अतिशय शांत, धीर, गंभीर असे येथील वातावरण आहे. गुहेची उंची कमी असल्यामुळे आपल्याला वाकूनच चालावे लागते. आतमध्ये आल्यावर आपल्याला नर्मदा मैया आणि दुर्वास ऋषींच्या धुनीचे दर्शन घेता येते. संध्याकाळच्या सुमारास आपण अमरकंटक येथील नर्मदा मैयाच्या उगमस्थानावरील मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. उद्या पहाटे आपण नर्मदा मैयाच्या मुख्य उगमस्थानावरील मंदिरात तटपरिवर्तन पूजा करून मैयाच्या दक्षिण तटावरील प्रवास सुरू करणार आहोत. सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आपण नर्मदा मैयाच्या मुख्य उगमस्थानी चाललेलो आहोत. येथे आपली तटपरिवर्तन पूजा होणार आहे. साधारण 1.5 ते 2 किलोमीटर जंगलातील पायवाटेवरून पायी प्रवास करावा लागणार आहे. आत्ता आपण नर्मदा मैयाच्या मुख्य उगमस्थानी आलेलो आहोत. माई की बगिया या नावाने हा परिसर ओळखला जातो. येथे आपली तटपरिवर्तन पूजा होणार आहे आणि नर्मदा मैयाच्या उत्तर तटावरून आपण दक्षिण तटावर प्रवेश करणार आहोत आणि आपला पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. तटपरिवर्तन पूजा संपन्न करून नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरील प्रवास सुरू केलेला आहे. आता आपण माई की बगियामधून प्रवास करत आहोत आणि मार्कंडेय आश्रमाला भेट देणार आहोत. तसेच अमरकंटक येथील नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरील मंदिरांचे दर्शन घेऊन पुढे कबीर सबुतरा या ठिकाणी जाणार आहोत. कबीर सबुतरा या ठिकाणी आपण आलेलो आहोत. छत्तीसगड राज्यातील अचानकमार अभयारण्याचा हा परिसर आहे. या ठिकाणी संत कबीर यांनी काही वर्षे वास्तव्य केले होते. संत कबीर यांनी त्यांच्या अनेक दोह्यांची रचना या ठिकाणी केली.
कबीर चबुतरा या ठिकाणीच कबीरांनी अनेक दोहे रचले. अतिशय घनदाट जंगलातील हा परिसर आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो. सकाळी 9 ते 10च्या दरम्यान येथील पाण्याच्या कुंडामध्ये दुधाच्या धारा प्रकट होतात. तो चमत्कार सुद्धा आता आपण पाहणार आहोत. पाण्याच्या कुंडात तळाशी असलेल्या दगडांमधून दूध धारा प्रकट होत आहेत. थोड्याच वेळात आपल्याला दूध धारा आणखीनच स्पष्ट दिसायला सुरुवात होईल. संध्याकाळचे 4 वाजतायत आणि आता आपण महाराजपूर येथील त्रिवेणी संगमावर आलेलो आहोत. नर्मदा, बंजर आणि गुप्त स्वरूपात सरस्वती अशा 3 नद्यांचा येथे संगम होतो. अतिशय विस्तीर्ण असा परिसर आहे आणि भव्य असे नर्मदा मैयाचे पात्र आपल्याला बघायला मिळते. राजपूर येथील त्रिवेणी संगमाचे दर्शन घेऊन आपण आज आपला मुक्काम नरसिंहपूर येथे करणार आहोत. नर्मदा परिक्रमेतील 13वा दिवस नरसिंहपूर येथून सुरू होत आहे. आत्ता आपण नरसिंह मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. अतिशय पुरातन असा इतिहास असलेले हे नरसिंह मंदिर आहे आणि मंदिर परिसरातच गणेश मंदिर सुद्धा आहे. नरसिंह मंदिरात दर्शन घेऊन आता आपण बर्मान घाट येथे आलेलो आहोत. या ठिकाणी ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली होती. समोर आपल्याला नर्मदा मैयाचे दर्शन होत आहे. आपण आता डमरू घाटी येथे आलेलो आहोत. या ठिकाणी भव्य शिवमंदिर आहे. सोबतच इतर देवी देवतांची मंदिरं आहेत. एक उंच हनुमानाची प्रतिमा आहे. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. वर भारी आहे एकदम. नर्मदापुरम येथील दत्त मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत. नर्मदा मैयाच्या सानिध्यात हिरवीगार वनराईने नटलेला अतिशय शांत रमणीय असा हा दत्त मंदिर परिसर आहे. या ठिकाणीच
परमपूज्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी गुळवणी महाराजांना शक्तिपात दीक्षा दिली होती. गुळवणी महाराजांचे शक्तिपात दीक्षास्थान दत्त मंदिरात एकमुखी दत्तात्रयांची पद्मासनात बसलेली अशी वैशिष्ट्यपूर्ण सुंदर मूर्ती आहे. दत्त मंदिराच्या समोरच औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षाखालीच टेंबे स्वामी महाराजांनी काही वर्षे तपश्चर्या केली होती. काल आपला मुक्काम नर्मदापुरम येथेच होता आणि आज सूर्योदयाच्या सुमारास आपण आलेलो आहोत आकर्षक रंगकाम केलेल्या सेठानी घाटवर. हरदा येथे इसवी सन 1900 साली गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेल्या पट्टाभिराम मंदिरात आता आपण आलेलो आहोत. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान आणि गुरु वसिष्ठ यांच्या प्रतिमा स्थापन केलेल्या आहेत. आता आपण खांडवा येथील श्री धुनीवाले दादाजी धाम येथे आलेलो आहोत. या ठिकाणी श्री दादाजी धुनीवाले यांचे वास्तव्य होते व आता आपल्याला त्यांची अखंड धुनी आणि समाधी यांचे दर्शन घेता येते. खांडवा हे किशोर कुमार यांचे जन्मगाव आहे आणि या गावातच किशोर कुमार यांचे स्मृतिस्थळ बांधण्यात आले आहे. नर्मदा परिक्रमेतील 15वा दिवस आणि आपण पुन्हा ओंकारेश्वर येथे आलेलो आहोत. आता थोड्याच वेळात नागर घाटावर आपली संकल्पपूर्ती पूजा होईल आणि त्यानंतर आपल्या जवळील बाटलीतील अर्धे नर्मदा जल हे ओंकारेश्वर शिवलिंगावर व राहिलेले नर्मदा जल हे ममलेश्वर शिवलिंगावर अर्पण करून आपली नर्मदा परिक्रमा पूर्ण होईल. नर्मदा मैयाने आपल्याकडून ही परिक्रमा पूर्ण करून घेतलेली आहे. ओंकारेश्वर येथील शिवलिंगाचे दर्शन घेऊन आता आपण ममलेश्वर येथे चाललेलो आहोत. ममलेश्वर शिवलिंगावर आपल्या जवळील उरलेले नर्मदा जल हे अर्पण करून आपण आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. गेल्या 15 दिवसात
आपण लांबवर पसरलेली हिरवीगार शेती, डोंगर, दऱ्या, धबधबे, शांत गावे अशा निसर्गरम्य प्रदेशातून प्रवास करत अनेक ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना भेटी देत जवळपास 3,500 किलोमीटरचा प्रवास केला. हा प्रवास म्हणजे जीवनातील एक अविस्मरणीय असा अनुभव होता. फक्त एका तासात संपूर्ण नर्मदा परिक्रमेचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून मिळावा म्हणून हा प्रयत्न केला आहे. नर्मदा परिक्रमेतील सर्व दिवसांचे तपशीलवार व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते आपण पाहू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नर्मदे हर लिहायला विसरू नका. धन्यवाद.